कामतांच्या घरात आलेली नंदा म्हणजेच तेजस्विनीची मावशी. आता या नंदाला तर माहिती आहे की तेजस्विनीची एक जुळी बहीण सुद्धा आहे, जिचे डोळे हे निळे आहेत आणि ती एक नंबरची डॅम्बी सुद्धा आहे. आता घरात वावरणारी नेमकी कोण आहे हे तर लगेचच नंदाने ओळखलेलं असतं. भले नंदाला तिचे डोळे निळे दिसले नसतील, पण नंदाने समोर असलेल्या नकली तेजस्विनीला एका झटक्यात ओळखलेलं असतं. कारण नंदाची घरात एंट्री होताच समोर असलेल्या नकली तेजस्विनीला ते अजिबातच आवडलेलं नसतं. आणि अशातच आता नंदाने थेट आपल्या बेडरूममध्ये जात एक प्लॅन तयार केलेला असतो. नंदा स्वतःशी बोलत असते, माझ्या तेजस्विनीची जागा घेणाऱ्या या मनस्विनीला मी उद्ध्वस्त केल्याशिवाय इथून जाणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता तिथे सखी आलेली असते. सखी म्हणत असते, मावशी आजी, अगं किती वर्षांनी आलीस तू. त्यावर नंदा म्हणत असते, अगं माझी बाय सखी ये जवळ, अगं तुला ही किती वर्षांनी पाहते मी, कशी आहेस तू. त्यावर सखी म्हणत असते, मी नाही बोलणार तुझ्याशी, तू मला इतक्या वर्षात भेटायला का नाही आलीस. त्यावर नंदा म्हणजेच मावशी आजी म्हणत असते, अगं गाव साईडला कामं कमी असतात का, पण आता आली आहे ना. हे वाक्य ऐकल्यावर आता सखी म्हणत असते, हो आली आहेस तर आता खूप दिवस राहायचं. त्यावर नंदा म्हणत असते, हो हो राहणार, हा खूप दिवस राहणार. आणि अशातच आता थेट तिथे तेजस्विनी म्हणजेच नकली मनस्विनी आलेली असते. ती म्हणत असते, सखी सखी जरा खाली चल. त्यावर लगेचच आता सखी म्हणत असते, आई असं काय करतेस, अगं मावशी आजी बरोबर बोलते मी. त्यावर तेजस्विनी म्हणजेच नकली मनस्विनी म्हणत असते, तुला म्हटलं ना मी खाली चल. तेवढ्यात नंदा बोलू लागते, काय गे तेजुडी, काय चाललंय तुझं. तुझी मुलगी माझ्याजवळ थोडा वेळ बसली तर काय प्रॉब्लेम आहे का तुला. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मनस्विनीला म्हणजे सरकारला नेमकं काय बोलावं कळत नसतं. आणि तेवढ्यात सरकारने सखीचा हात धरलेला असतो आणि तिला फरफटत खाली नेलेलं असतं. हे सगळं पाहून नंदाला खूपच चिड येते आणि नंदा स्वतःशी बोलत असते, या बाईवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. आणि अशातच आता सखीला फरफटत खाली नेल्यावर नकली तेजस्विनी बोलू लागते, तुला सांगितलं ना एकदा, त्या मावशी आजीजवळ जायचं नाही, ती चांगली नाहीये, ती वाईट आहे. त्यावर सखी म्हणत असते, आई असं का बोलतेस तू, त्या किती चांगल्या आहेत, किती मस्त बोलतात माझ्याशी. लहानपणी यायच्या त्यावेळेलाही किती मस्त मस्त बोलायच्या त्या. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता तेजस्विनी म्हणजेच नकली मनस्विनीने सखीला असं म्हटलेलं असतं, आता तुला तुझ्या आईपेक्षा जास्त प्यारी ती म्हातारी आहे का. हे वाक्य ऐकल्यावर आता सखीला खूपच वाईट वाटतं आणि सखी म्हणत असते, नाही आई नाही, अगं पण प्लीज तू त्यांना म्हातारी वगैरे म्हणू नकोस, ती सुद्धा आपल्याच घरातील एक व्यक्ती आहे ना. त्यावर तेजस्विनी म्हणजेच मनस्विनी म्हणत असते, गप्प बस, पुन्हा त्या म्हातारीला आपल्या घरातलं बोलू नको. आणि अशातच आता थेट सखी रडू लागते. तेवढ्यात आपण पाहतोय आता ही जी सरकार असते ती फायनली एक प्लॅन तयार करते. त्या प्लॅननुसार तिने आता काही दागिने एकत्र करत या म्हातारीच्या रूममध्ये नेऊन लपवलेले असतात. आणि हे सगळं आता या नंदाने पाहिलेलं असतं. आणि नंदा स्वतःशी बोलत असते, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी, तुला काय वाटलं तुझ्या या कचाट्यात अडकीन मी, अजाबात नाही. आणि लगेचच नंदाने ते सगळे दागिने पुन्हा आपल्या बेडरूममधून बाहेर काढत थेट तेजस्विनीच्या बेडरूममध्ये नेत तिथे असलेल्या उशीच्या खाली ठेवलेले असतात. आणि या गोष्टीचा या मनस्विनीला म्हणजे सरकारला थांगपत्ता सुद्धा नसतो. आणि अशातच आपण पाहतोय एकच गवगवा या सरकारने केलेला असतो. परशु भाऊजी, गौतम भाऊजी लवकरात लवकर पोलिसांना बोलवा. त्यावेळेला गौतम म्हणत असतो, काय झालंय बहिणी. त्यावेळेला ही जी नकली तेजस्विनी असते ती बोलू लागते, गौतम भाऊजी, या बाईने माझे सगळे दागिने चोरलेत, तिला आत्ताच्या आत्ता पोलिसांनी अटक केली पाहिजे.
त्यावर गौतम म्हणत असतो, वहिनी चुकताय तुम्ही. अहो तुमचे दागिने चोरायला ती इथे आलेली नाही आहे, तुमचीच मावशी आहे ना ती. त्यावर लगेचच आता ही जी मनस्विनी असते ती बोलू लागते, गौतम भाऊजी या बाईला तुम्ही जास्त ओळखता की मी? अहो लहानपणापासून चोरटीच आहे ती. गावातील एकाचंही घर तिने सोडलं नाही, सगळ्यांच्या घरात तिने चोऱ्या केल्यात. हे वाक्य ऐकल्यावर गौतम म्हणत असतो, वहिनी काय बोलतेस तू? अशी थोडी करेल आपली नंदा मावशी. त्यावर लगेचच आपण पाहतोय सरकार म्हणत असते, तुम्ही पोलिसांना बोलवताय की नाही की मी बोलवू? आता नाईलाज असतं गौतमला पोलिसांना बोलवावंच लागतं. आणि लगेचच आता पोलीस आलेले असतात आणि पोलीस म्हणत असतात, काय झालंय नेमकं? त्यावेळेला सरकारने सगळं काही सांगितलेलं असतं आणि अशातच आता पोलीस म्हणत असतात, कुठे आहे ती नंदा? आणि लगेचच आता नंदा समोर आलेली असते, बोला इन्स्पेक्टर. अशातच आता पोलीस म्हणत असतात, तुम्ही घरात आल्यानंतरच या घरात चोरी झाली आहे, तुम्ही काय दागिने चोरायला आलात की काय? त्यावर नंदा म्हणत असते, इन्स्पेक्टर माझ्यावर आळ घ्यायच्या आधी 10 वेळा विचार करायचा. नंदा म्हणतात मला नंदा, आपण सुपारी बी चोरत नाही, दागिनं तर दूरची गोष्ट हाय. हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, तरीही आम्हाला तुमच्या बेडरूमची तपासणी करावी लागेल. हे वाक्य ऐकल्यावर नंदा म्हणत असते, कर नाही त्याला डर कशाला, जा करा तपासणी. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ही जी सरकार असते ती स्वतःशी बोलत असते, म्हातारे पुढच्या काही मिनिटानंतर हेच पोलीस तुला फरफटत तुरुंगात टाकतील आणि ते दृश्य मला माझ्या डोळ्यांनी पाहायचंय. एकदा का ते दृश्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं का त्यानंतर धन्य झाले मी. आणि अशातच आता पोलीस थेट या म्हातारीच्या रूममध्ये शिरतात, सगळी तपासणी करत असतात. आणि त्याच वेळेला सखीला खूप वाईट वाटत असतं. सखी स्वतःच्या त्या मावशी आजीला म्हणत असते, मावशी आजी माफ कर, आई चुकते, माहिती आहे मला माहिती आहे तू असलं काहीच करणार नाही, पण आईला नेमकं काय झालंय ना काही माहिती नाही, उगाचच तुझ्यावर आळ घेते. त्यावेळेला मावशी आजी म्हणत असते, अगं पोरी नको काळजी करूस तू, ज्याने चोरी केली असेल तो पोलिसांना सापडेल. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, म्हणजे? त्यावर मावशी आजी म्हणत असते, अगं थोडा वेळ थांब, सगळं कळेल तुला, सगळं कळेल. हे वाक्य ऐकल्यावर आता सखी थोडीशी कन्फ्यूज असते. आता बराच वेळ झालाय, पोलिसांना अजूनही या म्हातारीच्या रूममधून काहीच कसं सापडलं नाही असा विचार ही सरकार करत असते. आणि लगेचच सरकार त्या बेडरूममध्ये शिरते आणि म्हणत असते, काय चाललंय तुमचं? मगाचपासून या बेडरूममध्ये तुम्ही दागिने शोधताय, पण अजूनपर्यंत तुम्हाला दागिने सापडले कसे नाही? हे सगळं ऐकल्यावर मात्र पोलीस म्हणत असतात, म्हणजे तुम्हाला माहिती आहेत का कुठे दागिने आहेत ते? त्यावर सरकार म्हणत असते, हो हे काय इथेच टेबलाखाली. हे वाक्य ऐकल्यावर आता पोलीस म्हणत असतात, तुम्हाला कसं माहिती? आणि अशातच आता सरकार म्हणत असते, अहो अंदाज बांधते मी, बघा आहेत की नाही. आणि पोलीस टेबलाखाली पाहतात तर दागिने नसतात. आता दागिने तिथे नाही आहेत, म्हणजेच या म्हातारीने डाव फिरवला की काय असा प्राथमिक अंदाज आता सरकारला आलेला असतो. आणि तेवढ्यात सरकार म्हातारीकडे पाहते आणि म्हातारी लगेचच भुवया उंचावून सरकारला इशारा देत असते, थोडा वेळ थांब, बघ तुझाच डाव तुझ्यावर नाही पलटवला तर नावाची नंदा नाही मी. आणि अशातच आपण पाहतोय इन्स्पेक्टर म्हणत असतात, उगाचच आमचा वेळ फुकट दौडू नका. का आम्हाला बोलवलं तुम्ही? या नंदाताईंच्या बेडरूममध्ये तर काहीच सापडलं नाहीये. त्यावर इन्स्पेक्टर आता चिडलेले असतात. सखी म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब माफ करा, पण तुम्हाला या ठिकाणी बोलवण्याबद्दल खरंच मी तुमची माफी मागते, पण तुम्ही जाऊ शकता. माझी नंदा मावशी खरंच दागिने चोरणाऱ्यातले अजिबातच नाही आहे. आणि अशातच आता इन्स्पेक्टर तिथून जात असताना सखीची नंदा आजी म्हणत असते, थांब पोरी, इन्स्पेक्टरांना अजून एक बेडरूम शोधायला लाव की. त्यावर सखी म्हणत असते, कोणाचा?
त्यावर नंदा आजी म्हणत असते, अगं जिचे दागिने हरवलेत तिचा तर बेडरूम तपासलाच पाहिजे ना. हे वाक्य ऐकल्यावर आता सरकार म्हणजेच ही जी असते ती बोलू लागते, डोका फिरलाय का, माझ्याच बेडरूम मध्ये तपासणी करणार. त्यावेळेला इन्स्पेक्टर म्हणत असतात, काय चुकीचं आहे त्यांचं, तुमचेच दागिने तुम्हाला हवे असतील तर आम्ही तपासले तर काय प्रॉब्लेम आहे. कदाचित तुम्ही त्यांच्यावर आळ घालण्यासाठी हा सगळा डाव तर नाही आखला ना. त्यावेळेला सरकार म्हणत असते, नाही नाही मी असं काही केलेलं नाहीये. त्यावेळेला इन्स्पेक्टर म्हणत असतात, मग आम्हाला तुमचा बेडरूम तपासू द्या ना. आणि मग फायनली या सरकारने परमिशन दिलेली असते बेडरूम तपासण्याची. आणि मग पोलीस सरकारचा बेडरूम तपासत असतात आणि सरकारच्या बेडरूमच्या उशाखालीच थेट ते दागिने सापडल्यावर सगळेच अवाक झालेले असतात. लगेचच इन्स्पेक्टर म्हणत असतात, म्हणजे म्हणजे तुमचे दागिने तुमच्याच बेडरूम मधील उशाखाली असताना तुम्ही दुसऱ्याच्या बेडरूम मध्ये दागिने आहेत असा कांगावा करून त्यांच्यावर नको तो आरोप करण्याचा जो काही डाव रचला होता ना, तो चुकीचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ही जी सरकार असते ती म्हणत असते, नाही हो नाही, दागिने इथे मिळणं शक्यच नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, का का मिळणं शक्य नाहीये. त्यावर सरकार म्हणत असते, कारण हे दागिने नेऊन मी या म्हातारीच्या रूम मध्ये ठेवले होते टेबलाखाली. हे वाक्य ऐकल्यावर सरकार चांगलीच आता कैचीत अडकलेली असते, कारण तिने स्वतःहून सगळ्यांसमोर कबूल केलेलं असतं की तिनेच दागिने नंदाच्या रूम मध्ये नेऊन ठेवलेले असतात. आता प्रश्न इथे हा असतो की ते दागिने पुन्हा सरकारच्या रूम मध्ये कसे आलेले असतात. इन्स्पेक्टर म्हणत असतात, तुम्हाला या म्हातारीवर नको तो आरोप करायचा होता तर, त्यांना नको त्या फंद्यामध्ये अडकवायचं होतं तर. त्यावेळेला सरकार म्हणत असते, हो, ही म्हातारी या घरात आल्यापासून मला अजिबातच झोप लागलेली नाहीये आणि मला ती माझ्या घरात अजिबातच नकोय. हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, स्वतःहून स्वतःच ठरवायचं नसतं तेजस्विनी. त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे कान्हा आलेला असतो. कान्हा म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब थांबा, तुम्ही ज्या बाईला तेजस्विनी म्हणून हाक मारताय ती बाई मुळात तेजस्विनी मॅडम नाहीच आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आता नंदा म्हणत असते, तू कोण रे पोरा, आणि तू एवढं खरं कसं काय बोलला. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, आजी आजी तो माझा नवरा आहे. हे वाक्य ऐकल्यावर नंदा म्हणत असते, काय, हा तुझा नवरा आहे, मग तो अगदी चोख्खा बोललाय. ही बाई तेजस्विनी आहेच नाही, ही माझी तेजुडी असती तर हिने माझा असा अपमान केलाच नसता. तिने आल्या आल्या माझे पाय धरले असते आणि मला मानाने घरात घेतलं असतं. पण ही सरकार आहे म्हणजेच मनस्विनी, हिचे डोळे घारे कसे नाही पण. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट कान्हा म्हणत असतो, कारण या बाईने एका वेगळ्या प्रकारचे लेन्स लावलेले आहेत, जे लेन्स खऱ्या डोळ्यांसारखे दिसतात. आणि हे वाक्य ऐकल्यावर आता सरकार म्हणत असते, उगाचच मला मनस्विनी बनवून या घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन करू नकोस कान्हा. त्यावेळेला कान्हा म्हणत असतो, मुळातच तुम्ही सरकारच आहात म्हणजे मनस्विनी, तुम्ही तेजस्विनी असूच शकत नाही. जर तुम्ही तेजस्विनी मॅडम असता तर तुम्ही नंदा आजीचा स्वीकार खूपच चांगल्या प्रकारे केला असता. आणि नंदा आजीला या ठिकाणी आणण्याचा डावपेच कोणाचा आहे माहितीये का तुम्हाला. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ही जी सरकार असते ती म्हणत असते, कोणाचा. त्यावेळेला कान्हा म्हणत असतो, माझा. नंदा आजीला या ठिकाणी आणण्याचं कार्य मी केलेलं आहे, कारण तुमचा पर्दाफाश करण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं आहे. आता हे सगळं ऐकल्यावर डोकं फिरलाली मनस्विनी म्हणत असते, तुला उठाठेव्या करायला कोणी सांगितलं, कोणी सांगितलं तुला या म्हातारीला या ठिकाणी आणण्यासाठी. त्यावर लगेचच आता हा जो कान्हा म्हणत असतो, बस कर मनस्विनी, आत्तापर्यंत तुला खूप मान दिला, पण यापुढे तुला सारखा जर मान हवा असेल ना तर त्यासाठी तुला दुसरा जन्म घ्यावा लागणार आहे. कारण या जन्मात तू जितकी पाप केली आहेस ना
त्या पापांकडे पाहता तुझी लायकी मुळात पुन्हा तू माणूस म्हणून जगण्याची अजिबातच नाहीये. चल मग आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या स्वाधीन हो. त्यावर लगेचच आपण पाहतोय मनस्विनीला कळून चुकलेलं असतं. आत्ता जर आपण पोलिसांच्या स्वाधीन झालो तर पोलीस आपली चांगली चांबडी लोळवतील. आत्ता काहीतरी डाव केला पाहिजे. आणि लगेचच मनस्विनीने बाजूला असलेला मोठा चाकू उचललेला असतो आणि तो चाकू सखीच्या नरड्यावर धरत ती सगळ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असते. माझ्या जवळ याल तर या मुलीला मारून टाकेन. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सखी म्हणत असते, अगं मावशी आहे तू माझी आणि तुझ्या बहिणीची मुलगी आहे मी, तरी तू मला मारण्यासाठी माझा वापर करतेस. त्यावर मनस्विनी म्हणत असते, तू कोण आहेस? त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मला घेणं देणं फक्त या प्रॉपर्टीशी आहे. आणि एकदा का ही प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली आहे तर त्यानंतर मी कोणाचंच ऐकणार नाही. इन्स्पेक्टर, आत्ताच्या आत्ता घराबाहेर व्हा, नाहीतर तुमच्यामुळे नाहक या मुलीचा जीव जाईल. त्यावर लगेचच काना म्हणत असतो, मनस्विनी एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला आधीच सांगतोय, जर माझ्या सखीला जरा तरी खर्चटलं ना तर तुझे लचके तोडायलाही मी कमी करणार नाही. अशा प्रकारे मारीन ना तुला की उभ्या आयुष्यात तू पुन्हा कधी माणूस म्हणून जगण्यासाठी धडपड करणार नाहीस तर घाबरशील. अशातच आता थेट सरकारला फायनली गौतमने मागून येऊन धरलेलं असतं आणि तिचा प्लॅन फेल केलेला असतो. तेवढ्यात पोलीस येतात आणि फायनली या सरकारची चांगलीच धरपकड करतात. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.